बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. केज विधानसभा मतदारसंघ हा सध्या भाजपच्या ताब्यात आहे. सुंदरराव सोळंके, बाबूराव आडसकर, भागोजी सातपुते, गंगाधर स्वामी, डॉक्टर विमल मुंदडा यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. माजी मंत्री डॉक्टर विमल मुंदडा यांचं कार्यक्षेत्र राहिलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात त्या 5 वेळा आमदार होत्या. त्यांची सून नमिता मुंदडा या सध्या या मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्या भाजपच्या तिकिटावर इथून निवडून आल्या होत्या, पण सध्या बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे ही जागा राखणं भाजपसमोर मोठं आव्हान आहे. त्यात मराठवाड्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू आहे. याचा फटका कोणाला बसतो हेही महत्त्वाचं आहे. शिवाय मनोज जरांगे फॅक्टर किती काम करतो यावर सुद्धा या मतदारसंघाचं भविष्य अवलंबून आहे. या मतदारसंघातून लोकसभेला बजरंग सोनवणे यांना 22,000 मतांची लीड मिळाली होती. यावरून या मतदारसंघात सुद्धा मनोज जरांगे फॅक्टर चालल्याचं दिसून येतं. या मतदारसंघात ओबीसीमधील वंजारी समाजाची संख्या मोठी आहे. पंकजाताई मुंडे, धनंजय मुंडे यांना मानणारा एक मोठा वर्ग इथे आहे. केज विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून आमदार नमिता मुंदडा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अनेक जण इच्छुक असताना माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आता निश्चित झाल्यामुळे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले रमेश गालफाडे यांनी शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, जिल्हा अध्यक्ष सुवंत धस यांच्या उपस्थितीत प्रवेश करत उमेदवारी मिळवली आहे. दुसरीकडे माजी आमदार संगीता ठोंबरे यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्या आता अपक्ष म्हणून मैदानात उतरल्या आहेत. त्यामुळे केज विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चौरंगी होणार असल्याचं आता दिसतंय. 2009च्या निवडणुकीत विमलताई नंदकिशोर मुंदडा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून गेल्या होत्या. सगळ्या बीडमध्ये त्यांचं वर्चस्व होतं. त्यांना मंत्रिपद सुद्धा मिळालं होतं. त्यानंतर 2009ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून विमल मुंदडा येथे आमदार झाल्या. पण 2012ला डॉक्टर विमल मुंदडा यांचं अकाली निधन झालं. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज साठे यांची आमदार म्हणून वर्णी लागली. पण 2014ला उसळलेल्या मोदी लाटेत नमिता मुंदडांना अपयश आलं. 2014ला संगीता ठोंबरे या भाजपकडून आमदार झाल्या. संगीता विजयप्रकाश ठोंबरे या भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर विधानसभेवर गेल्या आणि मुंदडा कुटुंब बॅकफूटवर पडलं. पण नंतर अपयश पचवून विमलताईंचा वारसा त्यांच्या सून नमिता मुंदडा यांनी पुढे चालवला. 2014च्या पराभवानंतर त्यांनी तेव्हाच 2019ला निवडणुकीची तयारी केली. केजमधील प्रश्न विरोधात असताना सुद्धा लावून धरल्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा झाला. त्यांच्या विजयाची खात्री झाल्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी सुद्धा दिली गेली. पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून नमिता मुंदडा आणि भाजपच्या संगीता ठोंबरे अशी लढत होणार होती. पण ऐनवेळी त्यांनी आपला निर्णय बदलला आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला आणि संगीता यांची उमेदवारी हिसकावून घेतली. भाजपच्या तिकिटावर त्या तिथून निवडून आल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांचा 32,909 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत मुंदडा यांना 1,23,433 तर साठे यांना 90,524 इतकं मतदान झालं. यावेळी पक्ष धोरणांकडे लक्ष देत 2019ला संगीता ठोंबरे यांनी माघार घेतली होती. पण त्यांची नाराजी दूर करण्यात पक्ष अयशस्वी ठरला. 2024च्या निवडणुकीत महायुतीमध्ये संगीता ठोंबरे आणि नमिता मुंदडा एकत्र असल्यामुळे तिकीट एकालाच मिळणार हे स्पष्ट होतं आणि त्याप्रमाणे विद्यमान नेत्यांनाच आगामी संधी मिळेल या महायुतीच्या धोरणामुळे तिकीट नमिता मुंदडा यांना आता मिळालंय. सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला आनंद नाही झाला? मला पीसीओडीचा त्रास आहे. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं एवढं सिरियस नाहीये ते. एक काम कर, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला नक्की कॉन्टॅक्ट कर. अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. तुमच्या आजाराचा परिणाम तुमच्या करिअरवर होऊ देऊ नका. नाकारलं जाण्यापेक्षा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पर्याय निवडावा याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार लक्ष देत आहेत. संगीता यांनी सुद्धा तसे प्रयत्न केले, पण राष्ट्रवादीकडून निराशा मिळाल्यामुळे संगीता ठोंबरे अपक्ष मैदानात उतरल्या आहेत. तसं नमिता मुंदडा यांनी या मतदारसंघात विकासाची मोठी कामं केली आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी त्यांनी केज मतदारसंघात आणला आहे. कधी नव्हे ती अंबाजोगाई शहरातील रस्त्यांची कामं आता दर्जेदार झाली आहेत. ग्रामीण भागातील विजेचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, स्वाराती रुग्णालयाचा प्रश्न या सर्व प्रश्नांबद्दल नमिताताई मुंदडा नेहमी जागरूक असतात. नमिताताई मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा
हे दररोज लोकांच्या सेवेत असतात. प्रत्येक दिवशी ते 10 ते 12 गावांचा दौरा केल्याशिवाय त्यांचा दिवस कडेला लागत नाही. लग्न समारंभ, सप्ताह, सत्यनारायण, मुंज, बारसे, अंत्यविधी असा कुठलाच वैयक्तिक जनसंपर्काचा विषय मुंदडा कुटुंब टाळत नाही. त्यामुळे मतदारसंघात त्यांच्याबद्दल नेहमीच आपुलकी असते. स्वतः नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, आमदार नमिता मुंदडा हे तिघेही सतत जनसंपर्कात असल्यामुळे मुंदडा यांची माउथ पब्लिसिटी दांडगी आहे. पण मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्नात त्यांना मराठा समाजाच्या मतांचा फटका बसू शकतो. मराठा मतदार आजही भाजपच्या विरोधात आहे. ही त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. लोकसभेत ज्याप्रमाणे आडवाआडवी झाली तशीच विधानसभेला सुद्धा मुंदडा यांच्या वाटेला येऊ शकते. इकडे पृथ्वीराज साठे यांनी 2019च्या निवडणुकीत नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आलं नाही. मातंग समाजातून असल्यामुळे हा समाज एकखट्टा साठे यांच्या पाठीशी आहे. सतत लोकात मिसळून त्यांच्याशी संपर्कात राहिल्यामुळे साठे यांना मानणारा एक मोठा वर्ग इथे तयार झालाय. शांत आणि संयमी म्हणून लोकांमध्ये त्यांची इमेज आहे. लोकसभेवेळी मराठा आरक्षण प्रश्नांची सहानुभूती शरद पवारांच्या पक्षाला मिळाली होती. त्यामुळे आता खासदार बजरंग सोनवणे यांनी मीच स्वतः उभा आहे असं समजून जर साठे यांना मदत केली तर त्यांचं नशीब चमकू शकतं. केज मतदारसंघातील इतरही छोट्या मोठ्या नेत्यांसोबत मुंदडा यांचे बिनसलेलं असल्यामुळे ते सुद्धा पृथ्वीराज साठे यांना उघड किंवा छुपी मदत करू शकतात. आणि एकूणच सगळा जोडजमाव जर व्यवस्थित जुळून आला तर साठे पुन्हा एकदा विधानसभेत दिसू शकतात. तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात बदललेल्या राजकीय समीकरणांचं गणित जर लक्षात घेतलं तर वरवर सोपी वाटणारी ही केज विधानसभा निवडणूक क्लिष्ट बनत चालल्याचं दिसतंय. त्या विभागातील नवे प्रश्न आणि बदलत्या राजकारणातील बदलते संदर्भ या सर्व पार्श्वभूमीवर होणारी ही निवडणूक आज तरी आमदार नमिता मुंदडा, पृथ्वीराज साठे, संगीता ठोंबरे, रमेश गालफाडे यांच्यामध्ये रंगणार असल्याचं दिसतंय. त्यामुळे ही लढत यावेळी चुरशीची होईल हे नक्कीच आहे. पण आता केजमधले मतदार कोणत्या इच्छुक उमेदवाराच्या पारड्यात मत टाकतात आणि कोणाला गुलाल उधळण्याची संधी देतात याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि पाहत रहा सत्य पे सत्ता.